स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आपल्या राज्यव्यापी दौऱ्याच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे उचलले आहेत। शक्तीपीठ महामार्गाच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात जमीन बाधित होणार आहे। याशिवाय राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचे पालन न केल्यामुळे ते एक गंभीर विषय बनले आहेत। या मुद्द्यांवर राजू शेट्टी यांनी आपल्या विचारांची स्पष्ट मांडणी केली आहे। 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत। एक 12 जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग, ज्याच्यामध्ये 27,000 एकर जमीन बाधित होणार आहे आणि जवळपास 55,000 शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरणार आहे आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांची जमीन वाचावी म्हणून मी फिरतोय। दुसरा मुद्दा, महायुतीनं विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा 7बारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं। जाहीरनाम्यामध्ये तसं आश्वासन दिलेलं होतं, पण प्रत्यक्षामध्ये आता सरकारनं घुमजाव केलेला आहे। शेतकऱ्यांना गंडवून त्यांची मतं घेतली, परंतु शब्द पाळायला तयार नाही। दुसरं एक आश्वासन त्यांनी जाहीरनाम्यातून दिलेलं होतं, ते म्हणजे शेतकऱ्याचा जो हमी भाव आहे केंद्र सरकारने जाहीर केलेला, त्याच्यावर 20% अनुदान आम्ही देऊ, तेही आश्वासन हवेत विरलं। पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे। कालच केंद्रीय कृषी मंत्र्यांनी लोकसभेमध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न हे शेतमजुरापेक्षाही कमी झालेलं आहे। खरं तर याची लाज वाटली पाहिजे आणि त्यामुळं देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या ह्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत। त्याचं कारण हेच आहे, सौ का साठ करना और बाप का नाम चलाना अशी अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे। म्हणून या संदर्भात व्यापक जनजागृती करून राज्यकर्त्यांना याचा जाब शेतकऱ्यांनी विचारला पाहिजे। केवळ परिस्थितीला शरण जाऊन, परिस्थितीमुळे गांजून जाऊन आत्महत्या करण्यापेक्षा लढ्याला प्रवृत्त व्हावं, यासाठी माझा हा दौरा आहे। सातत्याने कृषी मंत्री शेतकऱ्याची तुलनाही भिकाऱ्याशी करतायत, याकडे खरं तर कृषी मंत्र्यांना थोडीशी काहीतरी लाज वाटली पाहिजे होती। आजकाल भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण तुम्हाला सरकारनं 1 रुपयाला विमा दिला, अशा प्रकारचं वक्तव्य करून एक प्रकारे शेतकऱ्याची थट्टाच केलेली, त्यांनी चेष्टा केलेली आहे। आणि एवढ्यावर हे महाशय थांबले नाही तर शेतकरी कर्जमाफी करून घेतो आणि ते पैसे साखरपुड्यामध्ये उधळतो, अशा प्रकारचा बेछूट आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। खरं तर अजितदादा पवार सारख्यांनी या कृषी मंत्र्यांना मंत्रिमंडळात का घेतलं, हा साऱ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे। त्यांनी आत्ता समज दिली, पण उशीर झाला। पहिल्यांदा जेव्हा त्यांनी शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याशी केली, त्याचवेळी दादाने त्यांना समज द्यायला पाहिजे होती, परंतु आता वेळ निघून गेलेली आहे। शेतकरी त्यांना माफ करतील असं वाटत नाही। शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या समृद्धीसाठी राजू शेट्टी यांनी किती महत्त्वाचे मुद्दे उचलले आहेत। त्यांचा राज्यव्यापी दौरा आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधून घेतलेली त्यांच्या संघर्षाची दिशा निश्चितच अधिक जागरूकतेसाठी प्रेरणादायक ठरत आहे। सरकारने या मुद्द्यांकडे योग्य प्रकारे लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांचे हित सांभाळले जाईल। हेच आहे शेतकऱ्यांच्या न्यायाच्या लढाईचे मुख्य उद्दिष्ट।